रिझॉल्युशन ऑफ वेक्टर बघितलं आणि आता लक्षात आपण काय सुरू करतोय, वेक्टर प्रोडक्ट. काही जण लक्षात घाबरल्यासारखे होतील की सर आपण हे अगोदरच बघितलंय वेक्टर प्रोडक्ट, आपण परत तिकडे का आलोय. तर बघा लक्षात आपली एक पॉलिसी लक्षात ज्याच्यावर आपण बऱ्याच वेळा बोललोय की आपण एखाद्या काय करतो, एखाद्या बऱ्याच गोष्टी सांगताना एखाद्या तुमची लेवल क्रिएट होऊ देतो एखाद्या, आणि तुमची लेवल वाढली की एखाद्या ज्या पण कन्सेप्ट आहेत एखाद्या त्या घेतोय. बाकी त्याचा फायदा समजून घ्या एखाद्या की ज्यावेळेस एखाद्या ही जर कन्सेप्ट आपण अगोदर बघितली असते ना तर त्यावेळेस तुमची तेवढी लेवल नसते, त्यावेळेस त्याला समजायला बरंच अवघड गेलं असतं. आता मात्र काय तुमची लेवल क्रिएट झाली आणि आता काय ते इझिली समजू शकताय. तरी पण सांगणार एखाद्या खूप चांगली कन्सेप्ट आहे एखाद्या, याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि हे जे कन्सेप्ट ज्यावेळेस कम्प्लीट होईल एखाद्या तुमची अंडरस्टँडिंग लेवल एखाद्या बरीच वाढलेली असते. तर आपण स्टार्ट करतोय. बघ काय वेक्टर प्रोडक्ट म्हणलं की एखाद्या लगेच आठवतं एखाद्या दोन वेक्टर आहे त्यांचा एखाद्या काय वेक्टर त्याला लगेच मार्क आपण काढायचा क्रॉस. बघा इकडे दोन वेक्टर दाखवतो मी तुम्हाला. कन्सिडर काय एखाद्या दिस इज द फर्स्ट वेक्टर. हा वेक्टर एखाद्या त्याला काय म्हणतो आपण पी बार. दुसरा एक वेक्टर एखाद्या काय घेतो क्यू बार. याला चिटकून दाखवतो एखाद्या, कसा पण दाखवू शकतो एखाद्या तुम्ही, पण याला चिटकून का दाखवतोय त्याच्याबद्दल सांगतोय. हा पी बार आहे, हा काय एखादा क्यू बार आहे. या दोन वेक्टर मधले अँगल आहे त्याला काय आपण थीटा म्हणू. तो अँगल दाखवण्यासाठी फक्त एखाद्या काय केलं या दोघांना चिटकून दाखवलं. तुम्ही कसे पण दाखवू शकता. फर्स्ट वेक्टर पी बार, दुसरा वेक्टर काय एखादा क्यू बार आणि या दोन वेक्टर मधला अँगल काय एखादा थीटा. असं जर असेल एखाद्या तर आपल्याला आठवतं एखाद्या की आपण या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊ शकतो, ज्याला की आपण काय म्हणतो वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट कसा घेतोय बघा आपण, दॅट इज पी बार क्रॉस क्यू बार. पी बार क्रॉस क्यू बार. बघा पी बार क्रॉस क्यू बार आहे ना, त्याला काहीतरी नाव देतो मी, काय म्हणतो एखाद्या आर बार. परत एकदा सांगतो एखाद्या आर बार याला रिझल्टंट वेक्टर डायरेक्ट नका म्हणून एखाद्या. हा रिझल्टंट आहे बरोबर आहे, पण हा रिझल्टंट कोणाचा एखाद्या वेक्टर प्रोडक्टचा. त्याचा आणि तो पॅरलोग्रामच्या ठिकाणी आपण आर बघितला त्याचा काही संबंध नाही, तो वेगळा एखादा. तर त्याच्यावर फक्त कॉन्सन्ट्रेट. आर बार इज इक्वल टू काय भेटला आपल्याला पी बार क्रॉस क्यू बार. असं जर असेल एखाद्या तर आपण पी बार क्रॉस क्यू बारचे क्रॉस प्रोडक्ट किंवा वेक्टर प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू आणखी वेगळ्या पद्धतीने काढतोय किंवा आर बारचा मॅग्निट्यूड काढतोय. कसा काढतोय एखादा आपण आर बारचा मॅग्निट्यूड, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल टू काय म्हणतो आपण पी क्यू साइन थीटा. आठवतंय आपल्याला काय आठवतंय, पी म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ पी बार, क्यू म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार, थीटा इज द काय ठरलंय का थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. हा पी बार आणि हा क्यू बार या दोघांमध्ये अँगल काय एखादा थीटा. हे एखादा आपल्याला क्लिअर झालंय. आता हे जर क्लिअर झालं असेल ना एखादा थोडं एक मॉडिफिकेशन करायचं एखाद्या मला, आणि काय मॉडिफिकेशन करतो का त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. याला आपण वाटल्यास एक नंबर देऊ एखादा, दुसरा एक दाखवतो काय त्याला काय आपण सेकंड नंबर म्हणू. काय दाखवतोय बघा मी याला आर डॅश बार म्हणतोय. काय म्हणतोय बघा आर डॅश बार. आर डॅश बार मध्ये काय पाहिजे एखाद्या मला पी बार क्रॉस क्यू बारला फक्त काय करणार आहे उलट करणार आहे. क्यू बार क्रॉस पी बार. काय करतोय बघा क्यू बार क्रॉस पी बार. तर आपल्याला एवढं चेक करायचं एखाद्या की हा आर बार आणि आर डॅश बार सेम आहेत का. आता सेम आहेत तर एखाद्या पहिल्यांदा आपण मॅग्निट्यूड पासून स्टार्ट करू. आर डॅश बारचं मॅग्निट्यूड काढायला स्टार्ट करतो. काय म्हणतो बघा मॅग्निट्यूड ऑफ आर डॅश बार. आठवतंय नाही मॅग्निट्यूड ऑफ आर डॅश बार काय लिखा तोच फॉर्म्युला पी क्यू साइन थीटा. पहिला काय क्यू आहे म्हणून काय म्हणतात त्याला आपल्याला क्यू. दुसरा काय एखाद्या पी. दोन वेक्टर मधला अँगल वेक्टर एखाद्या पहिल्यांदा कुठला जरी घेतला दुसऱ्यांदा कुठला जरी घेतला तरी अँगल काय बदलणार नाही. अँगल काय एखाद्या थीटाच, दॅट इज क्यू पी साइन थीटा. आता हे आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे एखाद्या 2x3 असेल तरी पण 6च येणार आहे, 3x2 असेल तरी पण 6च येणार आहे. काही जण म्हणतात मग सर इकडे कशाला, त्यालाच करा डायरेक्ट पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. असं एखाद्या म्हणता येईल का नाही येईल एखाद्या आपल्याला माहित नाही, कारण एखाद्या काय वेक्टर आहे. स्केलर मध्ये आपण डायरेक्ट सांगू शकतोय की 2x3 6, 3x2 6. स्केलर मध्ये डायरेक्ट सांगू शकतोय, वेक्टर मध्ये सांगताच येईल असं काही नाही एखाद्या. आणि त्यासाठी एखाद्या आपल्याला त्याच्या डायरेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करायची गरज पडू शकते. आता डायरेक्शन मग लगेच विचारायला पाहिजे की हे आर डॅश बार आणि आर बारची डायरेक्शन कशी काढतात आणि एखाद्या ती कन्सेप्ट आहे एखाद्या ज्याच्यावर आपल्याला या लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. बरं एखाद्या पाठीमागे ज्यावेळेस आपण वेक्टर बघत होतो एखाद्या त्यावेळेस कुठेतरी एक स्टेटमेंट केलं असेल किंवा वेक्टर प्रोडक्ट बघताना एखाद्या तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण एक स्टेटमेंट केलं होतं एखाद्या. काय म्हणलं होतं द डायरेक्शन ऑफ वेक्टर. काय म्हणलं होतं एखाद्या द डायरेक्शन ऑफ वेक्टर इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. काय म्हणतो एखाद्या डायरेक्शन ऑफ वेक्टर इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. बरं एखाद्या बऱ्याच ठिकाणी राईट हँड थंब रूल एखाद्या सांगितला जातो, ते पाठ करायला होतं, परत एखाद्या मुलं विसरून जातात. आपण एखाद्या दोन्ही गोष्टी एकदाच करणार. काय करणार एखाद्या तुम्हाला राईट हँड थंब रूल एखाद्या अशा पद्धतीने सांगून एखाद्या की डायरेक्ट तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन करता यायला पाहिजे. बरं एखाद्या राईट हँड थंब रूल बद्दल एखाद्या पहिलं स्टेटमेंट, ते स्टेटमेंट मात्र काळजीपूर्वक लक्षात ठेवा. काय स्टेटमेंट एखाद्या
द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर, द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर कुठली लक्षात द्या, इन वेक्टर प्रोडक्ट. द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इन वेक्टर प्रोडक्ट इज गिवन बाय द कुठला रूल लक्षात द्या, इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. काय म्हणतो लक्षात द्या, इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल, इज गिवन बाय द राईट हँड थंब रूल. तर इथपर्यंत जे आपण गोष्टी सांगितल्या लक्षात द्या, त्या व्यवस्थित लिहून घ्या लक्षात द्या. पुढे आपण कंटिन्यू करू. तर आपण राईट हँड थंब रूल लक्षात द्या बघायला स्टार्ट करतो. यातल्या लक्षात दोन गोष्टी मेन्शन करतोय, त्या फक्त लक्षात द्या काळजीपूर्वक. काय म्हणतो बघा लक्षात द्या, राईट हँड थंब रूल. पहिली गोष्ट लक्षात द्या राईट हँड, ऑब्वियस लक्षात द्या आपला राईट हँड घेणे. हा राईट हँड लक्षात द्या, राईट हँड मध्ये लक्षात द्या दोन गोष्टी या ज्या आहेत लक्षात द्या, या काय लक्षात द्या फिंगर्स आहेत, हे काय लक्षात द्या थंब आहे. याला लक्षात थोडं मॉडिफाय करतो, या फिंगर आहेत ना लक्षात त्यांना तिरकस करतोय. तिरकस केल्यानंतर काय वळवणे म्हणून लक्षात, त्याला काय म्हणतो आपण कर्ल्ड फिंगर्स. काय म्हणतो लक्षात, फर्स्ट दॅट इज द कर्ल्ड फिंगर्स, कर्ल्ड फिंगर्स. आणि दुसरा काय लक्षात द्या थंब आहे, दुसरा काय लक्षात द्या थंब आहे. फक्त तो थंब कसा ठेवलाय लक्षात द्या बघा, या काय लक्षात द्या कर्ल्ड फिंगर्स आणि हा थंब आहे लक्षात द्या त्याला स्ट्रेच केले, ताणलं दिलं, ताणलं गेलं लक्षात द्या, त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेच थंब. दॅट इज द स्ट्रेच थंब, स्ट्रेच थंब. तर बघा लक्षात द्या राईट हँड थंब रूल काय इंडिकेट करतो लक्षात द्या, कर्ल फिंगर्स जर काय लक्षात द्या डायरेक्शन ऑफ रोटेशन इंडिकेट करत असतील, म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. सॉरी हे काय लक्षात द्या अँटी क्लॉकवाईज किंवा लक्षात द्या काय क्लॉकवाईज. कर्ल फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ रोटेशन, डायरेक्शन ऑफ रोटेशन जर इंडिकेट करत असेल तर लक्षात द्या जो स्ट्रेच थंब आहे लक्षात द्या तो काय इंडिकेट करत डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. कुठं इन वेक्टर प्रोडक्ट. काय म्हणतो काय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. तर या दोन वर्डिंगवर फक्त कॉन्सन्ट्रेट असतो. त्याला काय कर्ल फिंगर्स इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ रोटेशन, स्ट्रेच थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर इन वेक्टर प्रोडक्ट. आपण लिखा यानंतर ऍप्लिकेशन बघणार आहे, तर त्यावेळेस काय ते आणखी क्लिअर होऊन जाईल. तर आपण राईट हँड थंब रूल लक्षात द्या क्लिअर केला लक्षात द्या. एकदा परत रिपीट करू. काय होतं लक्षात द्या राईट हँड थंब रूल मध्ये दोन गोष्टी लक्षात द्या. पहिलं काय लक्षात द्या कर्ल्ड फिंगर्स, हे जे आहेत लक्षात द्या काय कर्ल्ड फिंगर्स, हा काय लक्षात द्या स्ट्रेच थंब. तर लक्षात द्या दोन गोष्टीवर लक्षात द्या कॉन्सन्ट्रेट केलं. कर्ल फिंगर काय इंडिकेट करत असेल काय डायरेक्शन ऑफ रोटेशन, म्हणजेच काय वेक्टर कुठून कुठं मल्टिप्लाय करायला, तर त्यावेळेस लक्षात द्या स्ट्रेच थंब काय इंडिकेट करत असेल डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. जास्त काही टेन्शन घेऊ नका लक्षात द्या, आपण अप्लाय करू त्यावेळेस सगळ्याच्या सगळं क्लिअर होईल. व्यवस्थित बघायला स्टार्ट करा. बघा लक्षात द्या आपल्याला काय पाहिजे ते बघायला स्टार्ट करू. आपल्याला काय पाहिजे पहिल्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, एक नंबर टाकतो इथं. आपण जे काय बघायलो ते याच्याशी रिलेटेड काय पाहिजे आपल्याला, आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार. आता बघा कुठून कुठं चाललो, पी बार कडून क्यू बार कडे, तर रोटेशन कुठं पी बार कडून क्यू बार कडे. बोला कुठे लक्षात द्या पी बार कडून क्यू बार कडे. आता काही जण म्हणतील की सर असं पण जात आहे, बघा लक्षात द्या सेमच आहे ना, पी बार कडून क्यू बार कडे चाललंय, इकडे पण काय पी बार कडून क्यू बार कडे चाललंय. तर गोष्ट क्लिअर ठेवा लक्षात द्या. आपण काय बघणार छोटा अँगल, आता पडतंय ना बघा हा जर अँगल हा मोठा आहे तर आपण काय बघणार लक्षात जो अँगल छोटा आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार. म्हणजेच काय लक्षात द्या पी बार कडून क्यू बार कडे चाललंय, तर याला मी काय डायरेक्शन दाखवतो पी बार कडून क्यू बार कडे चाललंय. आता चाललोय कसं बघा अशा फॉर्मॅटमध्ये, असं म्हणलं की लक्षात येते ना आपल्याला काय लक्षात येते कुठली डायरेक्शन आहे, दिस डायरेक्शन इज द आठवते आपल्याला दॅट इज द अँटी क्लॉकवाईज. म्हटलं तिथे दिसत नसेल तर काय आपण काय थोडं इकडे करू, कुठली डायरेक्शन आहे लक्षात द्या दस द अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच काय लक्षात द्या आपल्याला कर्ल्ड फिंगर्स कशा करायला लागतील अँटी क्लॉकवाईज. बघा हे काय अँटी क्लॉकवाईज, बघा व्यवस्थित हे काय लक्षात द्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आला, स्ट्रेच थंब कुठं चाललाय, स्ट्रेच थंब बघा लक्षात द्या कसा बाहेर येईल. आता स्ट्रेच थंब बघा लक्षात द्या इकडे असं दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला पेनाच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. कसं बघा स्ट्रेच थंब असा दिसत होता का, व्यवस्थित लक्षात द्या स्ट्रेच थंब असा दिसत होता, दिसतोय का लक्षात द्या स्ट्रेच थंब. आता बघा लक्षात द्या तो कसा दिसायला परपॅन्डिक्युलर टू द बोर्ड, बोर्डलाच परपॅन्डिक्युलर आहे लक्षात द्या. म्हणजे बाकीचं जर सोडून द्या लक्षात द्या बोर्ड आहे ना किंवा परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड, बोर्डला परपॅन्डिक्युलर आहे आणि कुठं बघा टोपणाकडे काय असं दिसायला लक्षात द्या आउटवर्ड. म्हणजेच काय लक्षात येईल लक्षात द्या जो आर बार आहे लक्षात द्या त्याची डायरेक्शन कशी दिसायली आपल्याला आर बार, त्याचं वर्डिंग सांगतो पण अंडरस्टँडिंग क्लिअर असू द्या. आर बार कसं लक्षात द्या परपॅन्डिक्युलर टू बोर्ड, प्लेन वगैरे सोडून द्या लक्षात द्या, प्लेन वगैरे नाही लक्षात येणार आपल्याला, बोर्ड तर समजतं डायरेक्ट परपॅन्डिक्युलर टू बोर्ड. तुम्ही जर वहीवर करणार आहे त्यावेळेस काय म्हणतो आपण परपॅन्डिक्युलर टू युअर नोटबुक,
तर काय लक्षात द्या, परपेंडिक्युलर टू बोर्ड, परपेंडिक्युलर टू बोर्ड. आणि दुसरं कसं आहे लक्षात द्या, कुठं चाललाय तो, बोला कुठं चाललाय लक्षात द्या, कुठं नाही सर तिथंच आहे, कुठं चाललाय लक्षात द्या, बाहेर येत आहे. बाहेर यायला काय म्हणतो लक्षात द्या आपण, आउटवर्ड. बाहेर यायला काय लक्षात द्या, आउटवर्ड. तुम्ही शेत जर एखाद्या वहीवर करायला तर कसं असेल बघा, अशी असेल का तुमची वही या फॉर्मॅटमध्ये, बघा इथं अशी वही असेल, त्याच्यावर लक्षात द्या काय तुम्ही तीच डायरेक्शन केलं, त्यानंतर लक्षात द्या कसं दिसणार आहे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये. या फॉर्मॅटमध्ये म्हणजे लक्षात द्या कसं चाललंय ते, वर चाललंय. इथं काय म्हणत होतो आपण, आउटवर्ड, याला काय म्हणणार लक्षात द्या आपण, अपवर्ड. त्याच्या वर्डिंगवर एवढं काही कॉन्सन्ट्रेट करायची गरज नाही. अंडरस्टँडिंग बघा परत एकदा सांगतोय काळजीपूर्वक. काय ठरलं लक्षात आपण, कुठून कुठं जायचंय म्हणलं आपण, इकडून ठरवलं पी बार कडून क्यू बार कडे जायचं. चला पी बार कडून काय लक्षात द्या, क्यू बार कडे जायचं होतं. कुठला अँगल ठरला लक्षात द्या आपला, जो छोटा असेल, जो छोटा आहे तर हा छोटा आहे, हा छोटा आहे तर लक्षात डायरेक्शन कुठली म्हणलं, दॅट इज अँटी क्लॉकवाईज. राईट हँड, हा लक्षात द्या, ते क्लिअर असू द्या. राईट हँड थंब रूल आहे ना, तर राईट हँडच घ्यायचं, ते पण आपलाच लक्षात द्या. उभं सांगायचं नाही सर हा आपला राईट हँड आहे वगैरे, तर एखाद्या राईट हँड आपलाच आहे लक्षात द्या, क्लिअर आहे त्याच्यावर आपण. बरं एखाद्या काय हा राईट हँड, बरं एखाद्या काय केलं आपण, कर्ल्ड फिंगर्स. कर्ल्ड फिंगर्स बघा एखाद्या या डायरेक्शन मध्ये, स्ट्रेच टर्म इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. आणि त्याच्यावर एखाद्या आपण क्लिअर केलं, हा पेन एखादा दाखवला, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द बोर्ड किंवा परपेंडिक्युलर टू बोर्ड, आणि दुसरं काय एखाद्या आउटवर्ड. या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील ना एखाद्या, तर आता आपण पुढच्या अंडरस्टँडिंगकडे जाणार आहे. आणि हे खूप महत्वाचे एखाद्या, खूप चांगले क्वेश्चन एखाद्या याच्यावर विचारले जाऊ शकते. जे कन्क्लुजन काढतोय एखादा तो पण क्वेश्चन असू शकते, आणि एखाद्या का जर पेपर चांगला निघाला तर त्याच्यावर एखादा एक प्रॉब्लेम बनवला जाऊ शकते. तर तो काय, आता बघा एखाद्या हा जो वेक्टर आहे ना एखाद्या, तो काय झालाय, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्डचा अर्थ काय एखाद्या, तो या बोर्ड मधलं काही पण काढा त्याला परपेंडिक्युलरच आहे. याचा अर्थ काय, तो पी बारला पण काय असणार आहे, परपेंडिक्युलरच, क्यू बारला पण काय असणार आहे, परपेंडिक्युलरच. आणि हे सगळ्यात महत्वाचं कन्क्लुजन एखाद्या काय भेटलंय आपल्याला, आर बार, आर बार परपेंडिक्युलर टू पी बार. काय म्हणतो एखाद्या, आर बार परपेंडिक्युलर टू पी बार ॲज वेल ॲज किंवा अँड. काय म्हणून, आर बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. आणि हा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो एखाद्या, त्याच्यावर नेहमी कॉन्सन्ट्रेट असू द्या. वेक्टर प्रोडक्टचा जो पण रिझल्टंट येणार आहे, वेक्टर प्रोडक्टचा जो पण रिझल्टंट येणार आहे तो काय असणार आहे, त्याच्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असणार आहे. आर बार परपेंडिक्युलर टू पी बार, दुसरं काय एखाद्या आर बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. बघा व्यवस्थित काय म्हणतोय, आर बार जो एखाद्या काय वेक्टर प्रोडक्टचा रिझल्टंट आहे तो मधल्या दोघांना पण परपेंडिक्युलर आहे. दॅट इज आर बार परपेंडिक्युलर टू पी बार, आर बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. तरी सगळ्यांना लक्षात क्लिअर झालं असतं. आता हे जर सगळ्यांना क्लिअर झालं लक्षात, तर मला काय पाहिजे लक्षात, तुम्ही सेकंड याला अप्लाय केलेलं पाहिजे. ते अप्लाय कसं करायचं लक्षात, ते कंटिन्यू करूत आपण. काय म्हणलंय मला आता लक्षात तेवढ्या डिटेलमध्ये नाही जाणार आपण, बरं एखाद्या तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही एखाद्या. तर त्याच्या अगोदर एक बेस्ट सजेशन आहे एखाद्या, की हे जर तुम्हाला समजलं असेल ना तर तुम्ही ट्राय करा एखाद्या. हे जर एखाद्या तुम्ही ट्राय केलं त्यानंतर एखाद्या आपण पुढे कंटिन्यू करू. ट्राय करताना एखाद्या पहिल्यांदा हे व्यवस्थित लिहून घ्या, आणि लिहिताना एक काळजीपूर्वक एखाद्या की तो टॅलेंट अप्लाय करत असलं एखाद्या कसं झालं असेल. पहिल्यांदा एखाद्या बोर्डवर इमॅजिन करा, नंतर काय एखाद्या तुमच्या नोटबुकवर इमॅजिन करायला स्टार्ट करा. हे लिहून घ्या आपण पुढे. बघा आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार. एखाद्या आपण डायरेक्शन आर बारची एखाद्या डिटेलमध्ये काढली, तुम्ही एखाद्या आर डॅश बारची पण काढली असेल असं कन्सिडर करून. नसेल काढली तर एखाद्या आपण बघायला स्टार्ट करू. बघा एखाद्या आर बारची आपण डायरेक्शन काढली होती, आठवते सगळ्यांना, काय नाही एखाद्या परत तिथंच जायचं. कशी बघितली होती एखाद्या, डायरेक्ट पेन काढायचा आपला, एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड, परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणा किंवा परपेंडिक्युलर टू द बोर्ड, आणि कशी एखाद्या आउटवर्ड. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच मेन्शन करतो, इथं लिहितो कुठली डायरेक्शन एखाद्या कशी होती, आउटवर्ड. परपेंडिक्युलर टू बोर्ड हे डिफॉल्ट आहे एखाद्या, त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता आउटवर्ड. आता एक पहिलं कंप्लीट केले आपण, आता काय लक्षात आपल्याला दुसऱ्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. कशावर, आर डॅश बारवर. आणि आता व्यवस्थित लक्ष द्यायला स्टार्ट करा. सेकंड आर डॅश बार. आता व्यवस्थित बघा, आर डॅश बार जर काढायचं आपल्याला, याला आर डॅश बार म्हणून आर डॅश बार काढायचं, तर आपल्याला काय क्यू बार क्रॉस पी बार. वेक्टर तेच आहे ना एखाद्या. अगोदर काय आपण पी बार कडून क्यू बार कडे जात होतो, आता काय करायचंय, क्यू बार कडून पी बार कडे जायचंय. तर डायग्राम एखाद्या परत एकदा काढतोय, सेम डायग्राम एखाद्या व्यवस्थित. बघा एखाद्या काय दस द पी बार, काही चेंज नाही एखाद्या, ओरिएंटेशन सेम आहे डायरेक्ट. पी बारला पी बार घेतलं, क्यू बारला इकडे लिहिणार सेम फॉर्मॅटमध्ये. सो देर इज द क्यू बार. आता फक्त ठरलंय काय लक्षात द्या आपलं, पी बार कडून क्यू बार कडे आपण अगोदर जात होतो, बघा नाही
पी बार क्रॉस क्यू बार. आता काय पाहिजे आपल्याला, क्यू बार क्रॉस पी बार, म्हणजे कुठून कुठं जायचंय, क्यू बार कडून पी बार कडं. आपलं परत तेच छोटा अँगल, हा छोटा आहे, इकडून छोटा नाही. काय काय इकडून इकडे जाणार, इकडून इकडे म्हणलं की लगेच आठवतं कुठली डायरेक्शन बघा ना त्याला की बघा इकडे दाखवलं बघा, हे दिसते ना सगळ्यांना. काय काय क्लॉकवाईज डायरेक्शन. मग आता परेशान होते लक्षात बघा ना, असं सर हे नाही चाललंय बघा काय, आपण इकडे चाललंय ती डायरेक्शन इकडे दाखवायला, म्हणजे काहीतरी गोंधळ व्हायला काय. तर काय गोंधळ व्हायला बघा व्यवस्थित, नाहीतर काय जण परेशान असतात नाही का, सर हात फिरणाच गेलाय तसं. तर एकदा क्लिअर करू बघा, हे पडतंय का व्यवस्थित, बघा हे चाललंय का, बघा हे व्यवस्थित चालली आहे लक्षात दिसते ना, एखाद्या या डायरेक्शनमध्ये चालली. आता एखाद्या डायरेक्शनमध्ये जर चालली तर आता थोडं इमॅजिन करू व्यवस्थित लक्षात द्या बघा. हे क्लॉकवाईज थंब कसा दिसायला बघा, थंब कसा दिसायला एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. म्हटल्यास वर दाखवत एखाद्या यालाच बघा. इथं जर थोडं दिसायला जर प्रॉब्लेम येत असेल तर सेम डायग्राम एखाद्या पी बार वर एखाद्या काय क्यू बार पी बार क्यू बार. आपल्याला कुठून कुठं जायचंय, क्यू बार कडून पी बार कडे, क्यू बार कडून पी बार कडे. डायरेक्शन कशी एखाद्या क्लॉकवाईज असेल तर एखाद्या ऑब्वियस आपण ते एखाद्या क्लिअर केलं बघा. आता क्लॉकवाईज बघा, आता थोडं इमॅजिन या पद्धतीने इकडेच लिखायला, ती डायग्राम इथं आहे असं इमॅजिन करा. कुठली डायरेक्शन दिसायली, क्लॉकवाईज बघा दिसतंय ना, ते क्लॉकवाईज. आणि थंब कसा दिसायला वर करा, थंब परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड किंवा परपेंडिक्युलर टू द बोर्ड. आणि कुठं चाललाय एखादा, तो मध्ये चाललाय बघा. त्या मध्ये चाललाय क्लिअर करू कसं बघा, बघा टोपणाकडे बघा एखाद्या व्यवस्थित काय दिसायला एखाद्या परपेंडिक्युलर टू द बोर्ड. आणि कसा दिसायला इनवर्ड, मध्ये चाललाय एखादा, मध्ये चाललाय एखाद्याला काय म्हणलं आपण इनवर्ड. बघा त्या वर्डिंग मध्ये मला वाटतंय परपेंडिक्युलर टू द बोर्ड सगळ्यांना समजेल असं हे लक्षात येत आहे ना. दिस इज द सिम्बॉल ऑफ परपेंडिक्युलर टू बोर्ड, परपेंडिक्युलर टू बोर्ड. आणि दुसरं काय एखाद्या इनवर्ड, परपेंडिक्युलर टू बोर्ड अँड इनवर्ड. तरी सगळ्यांना एखाद्या क्लिअर झालंय. एकदा परत सांगतो वाटल्यास काय म्हणतो बघा. एखाद्या क्लॉकवाईज डायरेक्शन आपल्याला कुठून कुणाकडे येत होतं, क्यू बार कडून पी बार कडे, क्यू बार कडून पी बार कडे आलो. रिझल्टंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. आणि कसा एखाद्या इनवर्ड, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड. आणि कसा एखाद्या इनवर्ड. आता या गोष्टी जर एखाद्या क्लिअर झाल्या असतील एखाद्या तुम्हाला डायरेक्शन बद्दल जर क्लिअर झालं असेल तर आता थोडं आपण कम्पेअर करायला स्टार्ट करू. कुणा दोघांना कम्पेअर करतो एखाद्या आपण. पहिले काय एखाद्या आर बारची डायरेक्शन काय म्हणलं आउटवर्ड. आर डॅश बारची डायरेक्शन आली ना, काय एखाद्या परपेंडिक्युलर टू बोर्ड. आणि दुसरं काय एखाद्या इनवर्ड. म्हटल्यास मेन्शन करतो मी इथं परपेंडिक्युलर टू बोर्ड आणि दुसरं काय एखाद्या इनवर्ड. आता ही डायरेक्शन जर एखाद्या इनवर्ड आली, ही कशी एखाद्या आउटवर्ड. दोन्ही पण काय एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड आहे. आता याच्यामध्ये समजून घ्या एखाद्या व्यवस्थित काय झालंय. आता काय झालंय तर एखाद्या बघायला स्टार्ट करूत आपण. मेन कॉन्सन्ट्रेट करा कसे आहेत बघाय. एक डायरेक्शन कशी बघा एखाद्या आउटवर्ड, एक डायरेक्शन कशी इनवर्ड. असं नका डोकं जाऊ सर तुम्ही लेफ्ट हँडने दाखवायला वगैरे, फक्त डायरेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा. एक कशी आहे, दोन्ही एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड आहे. एक कशी एखाद्या आउटवर्ड आहे, एक कशी इनवर्ड आहे. त्याच्यावरनं समजायला काय एखाद्या बघा व्यवस्थित. वाटल्यास इथं एक पेनवरनं दाखवतो एखाद्या मी तुम्हाला कसं दिसायलंय. एक काय पहिली आर बारची डायरेक्शन कशी दिसायली, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द बोर्ड अँड आउटवर्ड. पटतंय का बघा, हे आउटवर्ड. दुसरं काय एखाद्या हे इनवर्ड. काय दिसायला एखाद्या याच्याकडे बघितल्यानंतर एक वेक्टर या डायरेक्शन मध्ये, एक वेक्टर या डायरेक्शन मध्ये. दोन वेक्टरच्या डायरेक्शन कशा दिसायला एखाद्या अपोजिट. बघा याला थोडं फिरवून बघूत आपण. असं दिसेल का बघा, हे सेम त्यालाच आपण फिरवतो. ते असं होतं, त्याला काय एखाद्या फिरवलंय. कसं दिसायला एक या डायरेक्शन मध्ये, एक या डायरेक्शन मध्ये. म्हणजेच काय दिसायला आपल्याला दोघांची डायरेक्शन कशी एखाद्या अपोजिट. आता दोघांची डायरेक्शन जर एखाद्या अपोजिट, एक कणकुड आलाय आपल्याला आर बार. काय म्हणतो एखाद्या आर बार आणि आर डॅश बार. एकाची आउटवर्ड आहे, एकाची इनवर्ड आहे. दोघांच्या डायरेक्शन कशा एखाद्या अपोजिट. आता त्याच्या मॅग्निट्यूडवर बघायला स्टार्ट करू. मॅग्निट्यूड बघितलं तर एखाद्या आपण आर बारचा मॅग्निट्यूड पी क्यू साइन थिटा, आर डॅश बारचा मॅग्निट्यूड क्यू बी साइन थिटा. दोघांचे मॅग्निट्यूड काय सेम आहे. आणि आता एक कन्क्लुजन आठवतं एखाद्या. काय आठवतं एखाद्या बघा, डेफिनेशनच आठवते डायरेक्ट आपल्याला. दोन वेक्टर असे त्यांचे मॅग्निट्यूड काय एखाद्या इक्वल आहेत. दोन वेक्टर एखाद्या यांचे मॅग्निट्यूड इक्वल आहेत आणि डायरेक्शन काय एखाद्या अपोजिट आहेत. दोन वेक्टर ज्यांचे मॅग्निट्यूड इक्वल आहे आणि डायरेक्शन काय अपोजिट आहे, तर अशा दोन वेक्टरला काय म्हणलं जातं एखाद्या, दे आर दी निगेटिव्ह वेक्टर्स. काय म्हणलं जातं एखाद्या निगेटिव्ह वेक्टर्स.
निगेटिव्ह वेक्टर्स असेल तर मी असं लिहू शकतोय का? बघा व्यवस्थित, आर बार इज इक्वल टू मायनस आर डॅश बार, आर बार इज इक्वल टू मायनस आर डॅश बार. याचा अर्थ काय एखादा बोललो ना आपण, इक्वल कशासाठी? मॅग्निट्यूड साठी. आणि निगेटिव्ह साईन बघा काय नोट लिहिली आपण, काय लिहिलंय? इन वेक्टर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट, काय काय? इन वेक्टर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन लक्षात काय इंडिकेट करते. फक्त एखाद्या याच व्हॅल्यू एखाद्या पुट करून घेऊ. बोला आर बारची व्हॅल्यू काय एखाद्या पी बार क्रॉस क्यू बार, आर बारची व्हॅल्यू काय एखाद्या पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनसला मायनस आर डॅश बारची व्हॅल्यू काय एखाद्या क्यू बार क्रॉस पी बार, दॅट इज इन ब्रॅकेट लिहून वाटल्यास क्यू बार क्रॉस पी बार. आणि ही जी प्रॉपर्टी दिसायला लिखायला तुम्हाला काय म्हणतो एखादा, ही जी प्रॉपर्टी दिसायला एखादा, हे डायरेक्ट क्वेश्चन असू शकते. बघा काय त्याच्यावर क्वेश्चन काय असू शकते? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. तर त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे करेक्ट काय एखादा पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. काही जण एखाद्या टॅलेंट म्हणून हे पण देऊ शकते आणि ते पण व्यवस्थित लक्षात असू द्या, मायनस इकडचं इकडे पण लिहिलं जाऊ शकते. म्हणजे त्याला मी असं पण मेन्शन करू शकतोय काय क्यू बार क्रॉस पी बार इज इक्वल टू मायनस ऑफ पी बार क्रॉस क्यू बार. नाहीतर असले टॅलेंट लावायचं नाही लक्षात द्या. काय जण म्हणतात नाही का इकडचं मायनस इकडे आल्यानंतर प्लस होत आहे, तर ऑब्विस काय त्या फॉर्मॅटमध्ये नाही. बरं काय त्याच्यावरनं समजून काय आलेलं काय आपल्याला की या सगळ्या कन्क्लुजन, त्या सगळ्याचं एकच कन्क्लुजन लक्षात द्या की आपल्याला जो वेक्टर प्रोडक्ट एखादा त्याची डायरेक्शन आपल्याला समजायला पाहिजे. डायरेक्शन आपण कायचा यूज करून घेतली? राईट हँड थंब रूल. हे लेक्चर एखाद्या महत्वाचं कशासाठी एखाद्या कम्प्लीट कन्सेप्ट आहे एखाद्या, आणि प्रत्येक कन्सेप्ट एखाद्या तुम्हाला अप्लाय करायची. बरं एखाद्या बाकीच्या क्लासमध्ये एखाद्या पूर्ण वेळ राईट हँड थंब रूलवर घालवतो, म्हणजे एखाद्या काय नाही राईट हँड थंब रूल पाठ करा हे करा. आपण काय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट एखाद्या केलंय, पण काय तुमच्या काय अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने आपण काय त्याच्या पुढे एखाद्या जास्त गेलो नाही. आपण एखाद्या सगळ्यात जास्त महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन कशावर केलंय? अप्लाय करण्यावर. आणि अप्लाय करण्यावर एखाद्या आपल्याकडे काय दोन रिझल्ट आले जे सगळ्यात महत्वाचे. पहिला रिझल्ट काय एखाद्या दॅट इज पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे रिझल्टंट वेक्टर जर एखाद्या काय एक्सचेंज केला वेक्टर प्रोडक्ट तर काय होतं त्याच्यामध्ये साईनचा चेंज होतो. आणि दुसरी गोष्ट जी एखाद्या आपण बघितली सगळ्यात महत्वाची एखाद्या काय बघितलं? आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार असेल तर आर बार परपेंडिक्युलर टू पी बार, आर बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. बरं काय यालाच आपण इथं असं मेन्शन करू शकतो आर बार परपेंडिक्युलर टू पी बार अँड आर बार परपेंडिक्युलर टू क्यू बार. हे दोन्ही कन्क्लुजन एखाद्या खूप महत्वाचे. हे जे जर दोन्ही कन्क्लुजन दिसायलेत ना डायरेक्ट क्वेश्चन असू शकते. सीईटी असेल, नीट असेल किंवा जेडब्ल्यू. आणि जर पेपर जर चांगला निघाला एखादा तर त्याच्यामध्ये एखाद्या मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो एखादा याच्यावर पण तुम्ही विचार करा एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये वगैरे एखाद्या किंवा एखादा प्रॉब्लेम एखादा आपण असा पण घेऊ. बरं का त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग फक्त सांगतो 1 मिनिटामध्ये. आर बार परपेंडिक्युलर समजा आपल्याला सांगितलं एखादा आर बार काय रिझल्टंट वेक्टर आहे दोन वेक्टरच्या वेक्टर प्रोडक्टचा. पी बार आणि क्यू बार, त्यातला क्यू बार आपल्याला कंप्लीट दिला, क्यू बार काय एखाद्या कंप्लीट दिला आणि पी बारची व्हॅल्यू दिली समजा एखाद्या 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस ak कॅप. ए काय एखाद्या कॉन्स्टंट दिला आणि आपल्याला काय म्हणलं फाइंड ए. तर बघा एखाद्या कन्क्लुजन काय भेटते आपल्याला बघा काय बरोबर. पण हे ऐकावं लागेल एखाद्या व्यवस्थित त्याच वेळेस लक्षात येईल कारण इथं लिहित काहीच नाही एखाद्या. काय म्हणलं एखाद्या पी बार दिलाय, क्यू बार आपल्याला कंप्लीट दिलाय, आर बार पण कंप्लीट दिलाय आणि आपल्याला काय पी बारची व्हॅल्यू देताना काय एक कॉन्स्टंट दिलाय. काय म्हणताय 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस ak कॅप. ए काय व्हेरिएबल आहे किंवा एखाद्या कॉन्स्टंट आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ए काढायचं असेल तर कसं काढायला एखाद्या, तर कसं काढायला एखाद्या त्याचं मेन अंडरस्टँडिंग काय आर बार आणि पी बार कसे दिसायला एकमेकांना परपेंडिक्युलर. आणि त्याच्या पुढचं कन्क्लुजन आपण एखाद्या डॉट प्रोडक्ट मध्ये एखाद्या एक नोट लिहून घेतली. काय नोट लिहून घेतली एखाद्या इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर डॉट प्रोडक्ट इज काय म्हणलं एखाद्या देन देअर डॉट प्रोडक्ट इज 0. तर त्यावेळेस एखाद्या आपल्याला कन्क्लुजन वापरता येऊ शकते. काय कन्क्लुजन वापरता येऊ शकते इथं दाखवतोय एखाद्या त्याला इथनं वर घेऊन काय कन्क्लुजन लिहू शकतोय आर बार डॉट पी बार इज इक्वल टू 0. आणि हे प्रॉब्लेम आपण बघितलेत असे आर बार डॉट पी बार इज इक्वल टू 0 आणि त्याच्यावर एखादा काय कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढता येईल. तर आपण या लेक्चरमध्ये थांबतोय. आजच्या लेक्चर एखाद्या कमीत कमी एखाद्या 2 वेळा बघायला एखाद्या आणि ज्या पण गोष्टी सांगितल्या एखाद्या व्यवस्थित अप्लाय करून घ्या. बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू